नमस्कार मंडळी, कसे आहात? आज मला तुमच्याशी काही शेअर करावंसं वाटतं. ऐका हं. किती खट्याळ असतं हे मन. माहीत होतं त्याला नाही सापडणार तो मला. माहीत होतं त्याला नाही सापडणार तो मला. सगळं काही ठाऊक असूनही प्रयत्न मात्र तो करतच होता. कुणास ठाऊक वाटत होतं कुठून तरी येईल तो ओंजळीत. शेवटी बालपणीचं नातं त्या बर्फासोबत होतं. शेवटी बालपणीचं नातं त्या बर्फासोबत होतं. पाहताना त्याला बालपण आठवत होतं. आईचा तो ओरडा, बाबांचा तो आवाज, पाठीमागून हळूच आजीची मायेची थाप, त्यात चोरून खाल्लेला तो बर्फ, सगळं काही आठवत होतं. शेवटी बर्फासोबत नातं बालपणीचं होतं. शेवटी बर्फासोबत नातं बालपणीचं होतं. यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल, आमच्याकडे झालेली आहे आज हिमवृष्टी. आणि या बर्फासोबतचं आपलं नातं काही नवीन नाही. तुम्ही पाहू शकता सगळ्या कम्युनिटीमध्ये सगळीकडे असा बर्फ पसरलेला होता. आजची ही हिमवृष्टी पाहिली आणि मला पुन्हा एकदा काश्मीरला गेल्यासारखं वाटलं. असं वाटत होतं की काश्मीरचं सौंदर्य मी पुन्हा अनुभवते आहे. तुम्ही पाहू शकता ही मुलं कशी खेळत आहेत आणि बर्फ गोळा करत आहेत. यांना बर्फ गोळा करताना पाहिलं आणि यांच्यात अगदी मलाच बालपणीची मी पुन्हा दिसू लागली. काळ्या जमिनीवरती पसरलेला हा पांढरा शुभ्रा बर्फ जसं काही नैराश्यातून जगण्याची नवी उमेदच घेऊन आलाय असं वाटत होतं. बघता बघता रात्र कधी सरली आणि नवी पहाट झाली हे देखील समजलं नाही. सकाळी पाहिले तर तो बर्फ जसाच्या तसाच साठलेला होता. त्या बर्फावर पडणारा तो सुंदर सूर्यप्रकाश बर्फाचं सौंदर्य आणखीनच वाढवत होता. पाहता क्षणी त्या बर्फाला त्याचा पाठलाग करावासा वाटत होतं. जिथे जाईल तिथे बर्फच होता. ठरवलं मग न थांबता चालतच राहावे. जमीनच नव्हे, हिरवे गवतच नव्हे, तर वाळलेल्या झाडांना आणि झाडांच्या सुकलेल्या पानांना जणू जगण्याची नवी उमेदच द्यायला तो आला होता असं वाटत होतं. झाडांच्या या गर्दीमधून सूर्यसुद्धा त्याला डोकावून पाहत होता. असं सुंदर दृश्य पाहतच राहावंसं वाटत होतं. साठलेल्या या डोहाला देखील बर्फाने घट्ट मिठी मारली होती. किती हे अद्भुत दृश्य निसर्गाचा अनोखा चमत्कारच दाखवत होतं. कोणत्याही परिस्थितीमध्ये हार न मानण्याचा धडा ते आपल्याला शिकवत होतं. किती बोलावं याबद्दल बोलायला शब्द कमी पडत होते. चला तर मग इथेच फुल स्टॉप घेते आणि थांबते. कशी वाटली ही अमेरिका मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.